आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. सो निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी गॅप अप ओपन झाला. गॅप होण्याचा मोमेंटम आला चांगला. मोमेंटम आल्याच्या नंतर ही आपली 10:30चा हाय होता. दिस वन 10:30चा हाय एकदा एक फास्ट मोमेंट आला, त्याच्यामध्ये क्रॉस करून खाली ते सगळ्यांचा स्टॉप लॉस हिट झाला. एक्सपायरी मोमेंट त्याच्यानंतर दुसऱ्यांदा इथं क्रॉस करायचं बघितलं, पण पुन्हा वापस आला. थर्ड टाइम पण तिथंच क्रॉस करायचं बघितला. आणि ही जी नॉर्मल ब्ल्यू लाईन होती, ही आपली पिवोट लाईन होती, पिवोटचा हाय. सो पिवोटचा हाय होता. सो तिच्यामध्ये मार्केट पूर्ण दिवसभर खेळत बसली. दिसून आणि नंतर एकदम फास्ट मोमेंट मला. ॲक्च्युली टेक्निकल सिग्नल पूर्ण रेडच होतं, सेलमध्येच होतं. बट स्टील आता विषय असा झाला की मार्केट वरून खाली आल्याच्या नंतर हा जो मोमेंट होता एक्सपायरीचा विदिन अ सेकंद, तर हा लो होता. या लोला जर आपण बाय असतं, लोचा बाय आणि याचा लोएस्ट होता 32, म्हणजे 12.20 पॉईंट खाली, मीन्स ऑलमोस्ट हाफ 50%. तो 50चा तो गेला होता 350 पर्यंत. 300 पॉईंट्स भेटले असताना चांगलं प्रॉफिट झालं असतं. आज आपला लॉस झाला बिकॉज ऑफ दिस ओनली. बाय सेलच्या नादात पडलो आपण. ज्या फक्त स्टार्टिंगलाच आपण जी ऑर्डर घेतली होती सेलची, ती सेन्सेक्स 76,800ची ऑर्डर जरी ठेवली असती आपण, ही वाली 76,800चीच घेतली होती आपण. सो ही आपण घेतली होती 100 क्वांटिटी 157. ऑलमोस्ट पूर्ण दिवसभरात ते तर येऊन बसली होती. नो लॉस नो प्रॉफिट झाला असं आपलं. आपण ही घेतली होती सीची पीची घेतली होती, ती पण सेम. म्हणजे तिचा पण जो लो लागला होता दिसून, याचा लो होता 38चा लो होता. 38च्या लोच्या खाली ही गेली समजा 26पर्यंत गेली, आणि तिचा हाय होता 270. दॅट वन इज ऑल्सो गुड. जो मोमेंट जर लास्टपर्यंत जर ठेवलं असतं समजा, किंवा टॉपवरच बाय करायचं बघितलं असतं तरी झालं असतं. याचा पण लो होता 52चा, तो खाली गेला 36पर्यंत, आणि त्याच्यानंतर हा 360चा. दॅट्स द पॉईंट की बेसिक जे आहे आपलं, की याचं हाय 1030चा हाय, त्याच्यानंतर पिवोट, त्याच्यानंतर प्रिव्हियस डे हाय लो किंवा झोन, या सगळ्यांचं जर कॉम्बिनेशन ठीक बसत असेल, म्हणजे इन द सेन्स की पिवोट आहे, ही आहे समजा. आता ही पिवोटची लाईन होती CPRची. सो CPRची लाईन आणि प्रिव्हियस डे, तर हे दोन जरा सपोर्ट झोन होतं, लिक्विडिटी झोन होते, जे पण म्हणायचं ते म्हणू शकतो. तर ह्या दोनमध्ये ट्रेड करणं थोडं पॉसिबल ही एक गोष्ट. त्याच्यानंतर इथेच जर प्रिव्हियस डे हाय लो असता, याच्यामध्ये मार्केट खेळलं असतं थोडं. जोपर्यंत त्याला तोडत नाही तोपर्यंत मार्केट कुठेच गेलं नसतं.
ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि यानं बरोबर PVSD लोपर्यंतचं टार्गेट दिलेलं आहे. इथे पण आपण जर ट्रेड घेतला असता तर झोन तोडल्यावर जरी ट्रेड घेतला असता, झोन तुटून ट्रेड घेतला, इथपर्यंत आलं, बस 1-2 कॅन्डलमध्ये आपल्याला चांगलं काही भेटू शकलं असतं असं म्हणू शकतो आपण. तर झोन तोडल्यावरची जी आहे ती पण किती, समजा 15-3, 15-3ची कॅन्डल आहे ती कितीला ओपन झाली, 236ला. 236 वरून 360, 100 पॉईंट तर असेच भेटले ना. हो, झोनच्या तुटायचा वेट बघायचा, 10:30चा हाय लो मार्क करायचा, सगळं पैसा, बाकी तर पैसा वेस्टच होणार आहे. ओके, चलो बाय, थँक्यू.